माजी मंत्री अमित देशमुख यांनी नांदेड शहरामधल्या पूरग्रस्त भागाची आज पाहणी केली आहे। दुचाकीवरून जाऊन त्यांनी इथल्या सखल भागाची पाहणी केली। गोदावरीला आलेल्या पुरामध्ये नांदेड शहरामधल्या नदीकाठच्या भागामध्ये अजूनही पाणी साचून राहिलंय। अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी साचलंय। काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर आलाय आणि या पूरग्रस्तांसोबत देशमुख यांनी बातचीत केली आहे। आता राज्य सरकारने प्रत्येक घरामागे 25,000 रुपये मदत देण्याची मागणी अमित देशमुख यांनी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारकडे सविस्तर निवेदन आता दिलं जाणार असल्याचं सुद्धा अमित देशमुख यांनी यावेळी म्हटलंय। शासनाला आम्ही ही विनंती करतोय की त्यांनी याचं सर्वेक्षण आता हे जे अतिवृष्टीग्रस्त किंवा आता पूरग्रस्त याच्यामुळं जे नुकसान नागरिकांचं झालेलं आहे याचं तातडीनं सर्वेक्षण करावं आणि म्हणून त्यांना घरटी काहीतरी अनुदान हे दिलं पाहिजे। 25,000 रुपये घरटी महाराष्ट्र शासनानं मदत करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।